कटोरी जोडते वेळेस चुकूनही ही चूक करू नका. तर मैत्रिणींनो, आज पाहणार आहोत 32 साईजचा कटोरी ब्लाऊज स्टिचिंग. तर फक्त पुढचा पार्टच मी स्टिच करून दाखवणार आहे. आणि बघा, कटोरी जोडते वेळेस ही चूक तुम्ही करू नका, म्हणजे तुमचं ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. तर कोणती ती ट्रिक नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ती ट्रिक बनण्यासाठी, आणि ती ट्रिक फॉलो करा, म्हणजे तुमचा कुठेही ब्लाऊज बिघडणार नाही. तर बघा, आधी सुरुवातीला आपण अस्तर जोडून घेणार आहोत ब्लाऊजला. तर एकदम सावकाश पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सावकाश पद्धतीने, म्हणजे समजेल म्हणून. कधी काय होतं, नवीन नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी काय करतात, एक असं एकदमच ठेवून बरोबरीला अस्तर जोडतात. तर मग एकाच साईडची होती कटोरी, त्याच्यासाठी एकासमोर एक ठेवायचा कपडा, आणि मग नंतर त्यावरती ठेवायचं अस्तर, आणि मग नंतर आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आणि मग नंतर ना आपल्याला काय करायचं आहे बघा, जी साईड पार्ट आहे तो पण ठेवायचा आहे. बघा, आता अशा प्रकारे एकासमोर एक. आता ही डिझाईन जी आहे ती उलटी आणि सवाशी ही ओळखायला येते, म्हणून आपल्याला हे जे दोन्ही उलटे पार्ट आहेत तर त्यावरती आपल्याला अस्तरचं भाग, म्हणजे अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि शिलाई करायची आहे. तर हे ओळखायला येतं. पण जर आपण प्लेन असला तर मग ओळखायला येत नाही. मग दोन्ही साईडच्या आपण एक झाली मग एक ठेवून केलो तर मग एका साईडचीच कटोरी किंवा एका साईडचंच पार्ट जोडलं जातं. त्यासाठी बघा, एकासमोर एक ठेवायचे पार्ट दोन्ही, आणि मग नंतर स्टिचिंग करून घ्यायचं. तर कटोरी जोडते वेळेस पण आणखीन एक ट्रिक आहे, तुम्हाला सांगते, जे की तुम्ही ती करू नका, म्हणजे तुमचं कटोरी बिघडणार नाही. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण आधी सुरुवातीला अस्तर जोडून घेऊयात मेन फॅब्रिकला, आणि मग नंतर जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला ना नेहमी मेन फॅब्रिकचा अस्तर पेक्षा जास्त अर्धा इंचाने ठेवायचा आहे. कारण मग असं शिवते वेळेस जर कपडा जर तिरकस वगैरे गेला किंवा म्हणजे सुळसुळीत असला तर मग इकडे तिकडे जाऊन म्हणजे हे कमी पडतं, म्हणून आपल्याला कधीही अर्ध्या इंचाने जास्त ठेवायचं आहे. आणि आता बघा, आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे फिनिशिंगमध्ये, एकदम फिनिशिंगमध्ये. आता बघा, कटोरी जोडते वेळेस ना काय करायचं आहे, सुरुवातीला गळ्याच्या साईडनीच आपल्याला जोडून घ्यायचं आहे. कधीही खालच्या साईडने जोडून घ्यायचं नाही. खालच्या साईडने जर आपण जोडलो तर मग वरच्या साईडने कटोरी थोडीशी जास्त होते, आणि जास्त झाली म्हणून आपण काय करतो, ती कट करतो. मग कट केल्यानंतर काय होतं, मग गळा मोठा होतो. गळा पसरट झाल्यामुळे काय होतं, शोल्डर उतरते. मग शोल्डर जर उतरलं तर मग तुमचं कितीही छान फिनिशिंगमध्ये जर तुमचा ब्लाऊज असेल तर मग तो बिघडला ना मग काही कामाचं नाही, म्हणजे छान दिसतच नाही, ते कस्टमरला आवडतच नाही. तुम्ही भरपूर छान फिनिशिंगमध्ये शिवला असाल, पण शोल्डर जर उतरलं तर मग ते काहीच छान दिसत नाही ब्लाऊज, कस्टमरला आवडतच नाही. मग त्याच्यासाठी बघा, सुरुवातीला गळ्याच्या साईडनेच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, आणि मग नंतर खालच्या साईडने जर उरली समजा तर मग थोडीशी कटोरी, तर मग तिथे आपल्याला थोडीशी कट करून घ्यायची आहे. तर बघा, मी त्याच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं शिवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही पण स्टिचिंग करून घ्या, कटोरी जोडून घ्या. आणि आता बघा, मी इथे टक्स टाकून घेतलेलं, तर बघा पफ एक नंबर आलेला आहे आपला कटोरीचा या पद्धतीने. तर बघा, आता टक्स पण मी टाकून घेतलेला आहे. तर मधोमध फोल्ड केला कटोरी, आणि मग 1.5 इंचावरती खालच्या साईडने आणि 2.5 इंचावरती उभा टक्स टाकून घेतलेला आहे. तर बघा, आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊयात. तर क्रॉसपट्टी पण जी जोडायची आहे ती बघा, जी तर वरतून आपली मेन फॅब्रिकची ठेवायची, आणि खालतून अस्तरची ठेवायची, आणि मधोमध अशा प्रकारे ठेवायची आहे. ज्याची त्याची वेगवेगळी असते पद्धत क्रॉसपट्टी पण जोडण्याची, पण मी तर हीच पद्धत वापरते, कारण फिनिशिंगमध्ये एक नंबर आपली फिनिशिंगमध्ये क्रॉसपट्टी जोडली जाते. धागे दोरे अजिबात निघत नाही या पद्धतीने जर आपण क्रॉसपट्टी जोडली तर. बघा, तर मी फक्त पुढचा पार्टच तुम्हाला दाखवलेला आहे. तर आणि बघा, आता खालची जी साईड आहे ती अशा पद्धतीने मधोमध फोल्ड करायचं, आतमध्ये कपडा शिलाईमध्ये येऊ नये म्हणून. आणि मग नंतर खालच्या साईडने पण आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर बघा मैत्रिणींनो, हे मी जे 2-3 सांगितलेले आहेत ट्रिक, जर तुम्ही ते फॉलो केला तर तुमचं कुठेही ब्लाऊज बिघडणार नाही खूप छान पद्धतीने. आणि कस्टमर एकदा खुश झालं ना, एकासोबत आणखीन 2 कस्टमर घेऊन येतं या पद्धतीने, जर आपण फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगला छान बसला ब्लाऊज तर.
तर बघा आता आपली फिनिशिंगमध्ये, आणि बघा किती छान फिनिशिंगमध्ये बसलेली आहे कटोरी पण आणि क्रॉसपट्टी पण बघा अशा पद्धतीने. तर याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचं पण तयार करून घेतलेली आहे, कटोरी क्रॉसपट्टी सगळं जोडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर आता आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे हुकलूक पट्टी, पण ना याला मी गुंडी लावायचं आहे, म्हणजे या ब्लाऊजला गुंड्या आहेत. मग त्याच्यासाठी बघा मी अशा पद्धतीने मेन फॅब्रिकचा एक घेतलेला आहे आणि अस्तरचा एक कपडा घेतलेला आहे तितकाच. आणि खालच्या साईडने आपल्याला हे बघा अशा पद्धतीने ही जी पट्टी लावत आहोत ना आपण, ती लावत आहोत गुंडीची, म्हणजे गुंड्या लावणार आहोत आपण याला. तर अशा पद्धतीने खालच्या साईडने ठेवायचं आहे आणि मग याला आपल्याला पलटून त्या साईडने घ्यायचं आहे. सवसा जो असतो कटोरीचा भाग तो तिकडून घ्यायचा आहे. तर आता इथे बघा ही जी पट्टी घेत आहे ती आपल्याला काच बटन करण्याची पट्टी आहे ती आता आपल्याला असं सरळवरतीच लावायचं आहे, म्हणजे जो कटोरीचा भाग सरळ मेन फॅब्रिक आहे ना त्यावरती असं शिलाई करून घ्यायची आणि मग याला दाबटीप द्यायची आणि आतमध्ये दुमडून शिलाई करून घ्यायची. तर व्हिडिओ याकरिता मी सावकाश दाखवलेला आहे की तुम्हाला व्यवस्थित समजेल कसं शिवत आहे मी, कसं नाही, ते नवीन मैत्रिणींना समजावं म्हणून. आणि जास्त महत्त्वाचं म्हणजे बघा, सांगण्यापेक्षा बघून खूप लवकर शिकतं माणूस. तर तुम्ही ही गोष्टी फॉलो करा, तुमचं पण ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये तुम्ही शिवू शकता. तर अशा पद्धतीने तर बघा खालच्या साईडने आपण आता ते मध्ये फोल्ड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे. आता त्याला दाबटीप द्यायची आहे आणि मग आतमध्ये दुमटून शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, माझ्या हे ट्रिक किंवा हे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला माझा युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत सांगा. तुमच्या एका लाईकने मला खूप मोटिवेशन भेटतं नवीन व्हिडिओ बनवायला. तर बघा अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बघा आता इथे आपण गळा जो आहे तो आपण ब्लाऊजचा जो मापाचा आहे त्याला असं ठेवायचं, हे दोन्ही असं पार्ट ठेवायचे आहेत. जो आपण एक्स्ट्राची जी पट्टी असते ती गुंडीची जी, त्या थोडीशी पुढी ठेवायची आहे आणि मग पाठीमागे खालच्या साईडचा पार्ट ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने बघा आता जो मापाचा ब्लाऊज आहे तो इथे असं लावून घ्यायचा आहे गळ्याच्या साईडने आणि मग नंतर टिक करून गळा कट करून घ्यायचा, म्हणजे खूप वरती होणार नाही, गळा व्यवस्थित येईल अशा पद्धतीने. तर एकदम फिनिशिंगमध्ये आपली कटोरी क्रॉसपट्टी साईड पार्ट जोडला गेलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा आणि असेच छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा मैत्रिणींनो, खूप छान फिनिशिंग आलेली आहे आपल्या कटोरीची. तर हा 32 साईजचा ब्लाऊज आहे अशा पद्धतीने. फक्त मी पुढचाच पार्ट मी तुम्हाला समजावून दाखवलेला आहे. तर कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये तुमचं मत सांगा मला.